नमस्कार, आज आपण पिंपरी चिंचवड या शहरात आहोत. तर आपल्यासोबत काही मराठा तरुण जोडलेले आहेत. तुमचं काय प्रतिक्रिया आहे? आज एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातनं लोक मुंबईला चालली आहेत कारण आम्हाला आरक्षण मिळावं. लोक म्हणतात आमच्याकडे शिकायला पैसे नाही आणि सरकारला सरकार म्हणते की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होणार नाही. भुजबळांसारखे मंत्री म्हणतात की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि म्हणून या सरकारला मला विचारायचंय, महाराष्ट्रामध्ये आरक्षण ही संकल्पना शाहू महाराजांनी सुरू केली होती आणि 18 पगड जातींना आरक्षण देत असताना महाराजांनी मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं. आज शाहू महाराजांचं नाव सगळे राजकारणी घेतात आणि ते जर भुजबळ जे स्वतःला पुरोगामी समजतात ते जर म्हणत असतील की आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही, तर भुजबळ शाहू महाराजांपेक्षा शहाणे झालेत का, हा प्रश्न या ठिकाणी मला विचारावासा वाटतो. सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्या पोरांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली आहे सरकारने. परंतु आज मागं सारथीच्या माध्यमातून PhDच्या पोरांना स्कॉलरशिप किंवा फेलोशिप देण्याची जी स्कीम आहे त्याच्यावरती आमच्या बारामतीचे अजितदादा म्हणतात की PhD करून पोरं काही दिवा लावणार का. म्हणजे सारथी संस्था स्थापन केली आहे मराठ्यांसाठी आणि मराठा आरक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढीच सारथी महत्वाची आहे. परंतु त्या सारथीबद्दल जर अशा पद्धतीच्या भावना अजित पवारांच्या असतील तर आम्हाला निवडणुकीच्या वेळेस विचार करावा लागेल. तुम्ही पाहिलं तर बारामती मतदारसंघाचे हे तरुण आहेत. अजित पवार साहेबांना विनंती करतायत की सारथी ही जी संस्था आहे ही मराठा समाजासाठी आहे. आणखी दादांनी एक वाक्य बोललं होतं की PhD करून काय दिवा लावणार आहेत. तर ह्या गोष्टी या तरुणांच्या लक्षात आहेत. साहेब, पवार साहेब, लक्षात ठेवा 2024 जवळ आहे. हे तरुण आहेत, हे महाराष्ट्राचे तरुण आहेत.